आलं मदन शेठ शेतकरी का काय कळण झाले. पेराच्या अगोदर दगड उचलून टाकायची पिकेच तर ठेवली. आला एवढ्या लांब नेऊन कुठे टाकू. माणसानं नेहमी शॉर्टकट मारावा. टाकतो इथंच. काय राहील ते राहील. मदन शेठ राम राम. राम राम. उचलली बरं का सगळी दगड. उचलली का सगळी दगड ठेवली काय. बास का राव. अहो आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे. बॉन्ड पेपर पाहिजे चेक करा जाऊन. दाजी तुम्ही दारू पितात पण काम एकदम ठोकून करतात गाड्या. हे घ्या 50 रुपये. काय राव मालक 50 रुपये देता नाश करा म्हणता. 50 रुपयात क्वार्टर तरी ती काय दिशीची. अरे बाबा मग माझी काय तू प्रॉपर्टी तुझ्या नाव करून देऊ का. काय नाही का मला. जा माड्यावर घेऊन यायला. आयला मदन शेठनं 50 रुपये दिला. आता काहीतरी केलं पाहिजे. मामा मामा थांबा की जरा. का हो दाजी काय झालं. अहो आदनं मधनं जरा वावराकडे चक्कर मारी जा. का बरं काय बांधबीन कोरला काय. हा बांध नाही कोरला कोणी पण खोड्या करतात लोक. म्हणजे काय झालं तरी काय. अहो ते तुमचा शेजार नाही का मदन शेठ. त्यानं त्याच्यावरती दगड तुमच्यावर टाकलेत. आयला त्या मधण्याचे पाथोच जाऊन त्याच्या मालक कुठं निघाला. तुम्ही जर जाऊन त्याला ठोकला ना तो तुमच्यावर हाफ मर्डरची केस करील. म्हणजे 6 महिने तर तुम्ही आज जाल आणि वकिलाला लाखभर रुपये जातील ती वेगळंच. हा मग काय करायचं. त्यानं केलं तेच करायचं. दुसरं काय करायचं. नेमकं काय करायचं. तुम्ही पण कुणाला तरी बघून तुमच्यावरती दगड परत त्याच्यावर टाका. हिसाब फिटतोस. बरं असं म्हणतोस मग सांगावं तरी कोणाला. हा कोण नाही भेटलं तर मी आहेच म्हणा. तू असताना दुसऱ्याला सांगायचं कशाला. मग तूच कर ना ते काम. नाही कसं आहे आज काय मला नाही जमणार. घरातला किराणा संपलाय तो भरला पाहिजे. मग जेवण करून मग उद्या जाईन मी. उद्या नको आजच करून टाक. हां आता तुम्ही म्हणताय तर करतो. असं करतो जाताचा धाब्यावर जेवतो आणि मग घुसतो तुमच्या मळ्यात. तेवढं कळलं माझं कळलं तू काय. पण कुणाला बोलू नका. नाही उगाच केस बीज झाली का नाही तर बिनकामाचा गुतायचो हो मी. नाही ते कुणाला कळणार नाही. मी सांगणार तू आजच्या आज ते उरकून टाक बरं. करतो या काना त्या कानाला खबर नाही. करतो तुम्ही जावा. तुम्ही जावा. आमदारासोबत आहे मीटिंग मध्ये नंतर फोन. ऐ दाजी इकडे आता आमकी जरा इकडे. काय म्हणताय रावसाहेब. काय नाही तुला थँक्यू म्हणायला आलतो. त्या दिवशी तुझ्यामुळं वाचलो ना भूमी. जाऊ द्या ना राव. काय मनाव लावून घेता एवढं. द्या ना विषय सोडून. त्या दिवशी अख्ख्या गावभर माझे पोस्टर लावले. खाली लिहिलंय अट्टल गुन्हेगार. आता सासूच मला जावं म्हणतोय. तुम्ही काय मला म्हणला का. नाही तुला काय नाही. तू आता थांब बेट्या. तुझी कशी जिरवतो ना बघ. तू लय उचापात्या करतो नाही का फोटोच्या हाते. रावसाहेब मला असं का वाटतंय की तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी शिजतंय. तुला का वास आला का शिजल्या. नाही अजिबात नाही. तुला आहे ना आज माझ्याकडून फुल खर्च. काय खायचंय प्यायचंय बिंदास सांगायचं. अजिबात लाजायचं नाही. एकदम फुल. हा एकदम आईश. काय म्हणता म्हणजे एकदम आईश. एकदम तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. आणि वाटलं ना स्वतः ऑर्डर द्यायची बरं का. स्वतःच द्यायची आणि पैसे द्यायला मी आहे ना. ब्रँड इज ब्रँड. नेते तुमच्यासारखी माणसं आमच्या गावात जन्माला आली म्हणजे आमचं थोर भाग्य मानायचं. तुम्ही भेटला म्हणजे देव भेटल्यासारखंच आहे हो. इस्तरी बरं चला. डाबा आपली वाट बघतोय. चला. ससा तो ससा कापूस जसा त्यानं कासवाशी पैज लाविली. रावसाहेब
ह्या पंचवार्षिकला तुम्हाला निवडून आणणार म्हणजे आणणार, ह्या दाजीचा शब्द आहे. आणि दाजीचा शब्द म्हणजे बॉन्ड पेपर आहे, बॉन्ड पेपर. दाजी एज्युकेशन फील्डचे लोक आले बरं. आज विळान भोपळा सोबतच. भावी आमदार रावसाहेबांचा विजय असो. क्या बात आहे दाजी, आज एकदम झलक. गुरुजी दाजी ना दाजी आपल्या पहिल्या फळीचा कार्यकर्ता आहे बरं का. भावी आमदार रावसाहेबांचा विजय असो. असा जर उत्साह शेवटपर्यंत राहिला ना रावसाहेब, तुम्हाला सांगतो दाजी तुम्हाला बिगर मतदानाचा आमदार करणार. ओ गुरुजी ते तुमच्या वर्गासारखं नसतं बरं का आपलं. तिच्या मन इकडे बघ, गगन गावात आण. आपण ना असा एक एक खंड कार्यकर्ता जोडून राहिलो बरं का. ओ रावसाहेब, खंदा नाही, खंबा खंबा. अरे दाजी तू काय डोक्याची सेटलमेंट करून आलाय का. अरे प्रत्येक ठिकाणी खंबा नाही चालत, खंद बी लागत आहेत भाऊ. दाजीचा टाइम झालेला दिसतोय. हा ना राव गुरुजी, नेमकं तुम्ही आत्ताच आला. आत्तापर्यंत माझ्या टॉन्सिल पण ओले झाले असते. ओ गुरुजी चला ना तुम्ही पण बसू थोडा वेळ. नाही हो, मी बडीशेप सुद्धा खात नाही. ओ रावसाहेब, अहो काय या गुरुजींच्या नादाला लागलाय. हे थोडा वेळ इथे थांबले ना तर आपली पण दारू सोडवायची. काय आहे, आपल्याला अजून विधानसभेची बरीच मोठी प्लॅनिंग करायची आहेत. रावसाहेब, हे दाजी शेवटपर्यंत राहतील ना तुमच्या बरोबर? मला जरा शंकाच आहे. ओ गुरुजी, आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे, बॉन्ड पेपर. विधानसभेपर्यंत हा बॉन्ड पेपर फाटायचा नाही ना? अहो रावसाहेब, वाघाची सवारी आणि ह्या दाजीची यारी मिळायला नशीब लागतं, नशीब. रावसाहेब, मी येतो आता. ह्या दाजीने आत्ताचा वाघ बाहेर काढलाय. अजून थोड्या वेळ जर थांबलो ना तर घोडे बाहेर काढतील. बरं चला गुरुजी, मी येतो एक जणाची जिरून. हा, म्हणजे खाल्ल्याला जिरून असं म्हणायचं होतं मला. ते ऍसिडिटीचं पित्त लय होतं ना, त्याच्यामुळं थोडा बॅलन्स बिघडतो ना शरीराचा. येऊ का हो या या. चला. दाजी. हो या या. रावसाहेब, ही अशी न खाणारी न पिणारी माणसं राजकारणात काही कामाची नाहीत. ह्यांच्यापासून जरा लांबच राहा. नाही रे दाजी, गुरुजी चांगला माणूस आहे एकदम. अहो रावसाहेब, हा, मस्त लय चांगले आहे, हा. पण दूधच देत नाही ती काय कामाची. माणूस कसा पाहिजे माझ्यासारखा, खाणारा पिणारा, आबाद राहणारा. तुझं काय भो, तुझं कुठं माणसात काढण्या जागा आहे काय. चल चला नेते, आज तुम्ही लयच खुश आहे राव. अरे दाजी तुला सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात बरं का. तुला काय खायचं काय प्यायचं ना बिंदास सांगायचं, ऑर्डर बी द्यायची एक नंबर. काय टेन्शन घ्यायचं. बर 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 बर. ए साहेब आलेत, चल टेबल बसून घे. चल या साहेब या. ए भावा, यांचा मोठेपणा जर सांगायला गेलो ना तर आमचं जेवण राहील बाजूला. तू एक काम कर, तू मला निवांत भेट, मी तुला सगळं सविस्तर सांगतो. हां जा, चांगले चांगले ब्रँड घेऊन ये जा. नेहमीसारखा ब्रँड आणू आपला देशी. येडा झाला का रे तू? अरे आमच्या साहेबांना शोभेल असा ब्रँड घेऊन ये. साहेब तुम्ही काय घेणार? मी काय आपलं दाजी थोडं थोडं घेईन बरं का. हा पण तो घाबरायच नाही. तो अजिबात थोडं थोडं घ्यायचं नाही. तुला लागन ती लागन बिंदास मागायचं बरं का. फुल टॉय कार्यक्रम झाला पाहिजे. बिलात टेन्शन घ्यायचं नाही. अहो नेते तुम्ही असल्याने बिलाचं टेन्शन आम्ही कशाला घ्यायचं. वेटर जा, चाकण्याला फुटाने घेऊन ये. दाजी मी असतो ना फुटाने. या अपमान आहे आपला, आपल्या ब्रँडला शोभत नाही. वेटर तुम्ही एक काम करा, मस्तपैकी ना मूगडाळ घेऊन या. मूगडाळ नेते 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 तुमच्याशिवाय आयुष्यच होऊ शकत नाही कोणाची. अरे दाजी तू टेन्शनच घेऊ नको. तुला आज असं खुश करतो ना, विषयच नाही. दाजी हा ती बाटली आहे ना ती फोड ना. त्याच्यातलं कशाला होती तू संपलं ते. थांबा ना नाव देते. अहो दामात दामाने घ्या जरा, काय एवढी गडबड आहे तुम्हाला. बरं दाजी हा झालं ना तू एकदम खुश. हा. हा. अजून काय लागलं सांग बरं का. आईस्क्रीम स्प्राईट बीट काय लागलं सांगच बरं का. नेते आता बघा, ही बाजू पॅक झाली, ही बाजू पॅक झाली. आता ही जर पिली का नाही तर डायरेक्ट चंद्रावर नाही सूर्यावर मंगळावर कुठं कुठं जाईन ते सांगता येत नाही आता. बरं दाजी तू आरामशीर घे. हा मी आलो लघुशंकेला जाऊन येतो थोडा. जा, जा. फुल झाल्या. बिंदास या, बिंदास जा. तू आरामशीर घ्या. हा काळजी करू नका.
नको आहे मला. साहेब बिले. अरे तेच नको आहे मला. हे प्यायला पैसे उरले ना. आमचे साहेब देतील. जा. तुमचे साहेब गेले आत्ता. यायला लागलं का भाऊ तुला? अरे आमदार लेवलचा माणूस आहे त्यो. तुमचा आमदार आत्ताच गेला. एवढं बिल भरा काउंटरवर. आला या बाडकावनं चांगलीच गेम केली माझ्यावर. याला खिशात 1 रुपया पण नाही. बहुतेक भांडी घासायला लागते आता. ए कॅप्टन इकडे. साहेब मी कॅप्टन नाही, वेटर आहे. हा एवढा राजबिंडा दिसतोच का? मुंबईला जाऊन तिकडे हिरो आहे आज. तिथं बसला वेटर की करीत. खरंच होय? खरंच आहे म्हणजे मुंबईला माझ्याकडे डायरेक्टर ओळखीच आहे. तुला सांगतो हिरो करायला. बरं बरं चालेल ना. हां मला सांग, ते काउंटर मालकांच्या शेजारी फोटो कोणाचा आहे? ते होय, ते मालकांच्या वडिलांचं आहे. ते पंढरपूरला जायचे पण 5-6 वर्ष झाले गेले ते. हां बरं जा तू. हां जा जा जा. लोक त्यासनी काय म्हणायचे? अण्णा. ना जा. अण्णा तुम्ही आम्हाला का सोडून गेला अण्णा? का असं आम्हाला वनवासात टाकलं? काय अपराध केला होता मी? का मला असं सोडून गेला अण्णा? का हो काय झालं रडायला? अहो अण्णा लय दिलदार माणूस होते. आमची खूप जुनी दोस्ती होती. आम्ही दोघं मिळून दिंडीला जायचो. अण्णांनी मला कधी खर्च करून दिला नाही हो. तुमची आणि त्यांची ओळख होती का? ओळख? मुलगा मानला होता त्यांनी मला. आयला या दाजीला मालकांना घोडा लावला काय कसा रडत आहे? मला कधी काय कमी पडू दिलं नाही हो. अण्णा मला का नाही नेलं सोबत तुम्ही अण्णा? डोळे पुसा. मालक तुमचं बिल किती झालं हो? जाऊ दे राहू द्या. अहो तसं कसं? माझ्या अण्णांचं हॉटेल आहे, मी बिल देणारच. अहो खरंच नका देऊ बिल. अण्णा तुमचा पोरगा बी तुमच्यासारखा दानशूर निघाला. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बरं चला मी तुम्हाला बाहेर सोडून येतो. चला. चायला यो दाजी कस काय मालकाच्या गळ्यात पडतोय? अयो मालक कमून एवढा गोड गोड बोलतोय दाजी संग. चायला काय घोळ आहे हो? येतो अण्णा. चल चल. मालक कधी आले आमच्या गावाला तर या मग. ते ओळखीच आहे का? हे काय संबंध? ओळखत नाही आला मी. अरे दाजी, अरे भाऊ आपण एका गावचे आहेत ना. बघितलं मालक, हे माझ्यासारखे पैशावाल्याच्या मागे असली गरीब लोक चिकाटते ती. अहो मी तसं यांच्याकडे 500 रुपये बिल बरं बरं तू बरं पैसे दे ना भाऊ. अहो म्हणजे आपल्याकडे नाही ना पैसे. अरे राजा पैसे नाही तर पेतो कशाला? अहो देतो ना आणून मी लगेच. कधी आणून देतो? 2 मिनिटात लगेच देतो. नाही नाही पैसे दे. अहो चला यार घ्या अहो, आतमध्ये. युवा नेता आहे मी. चला, ऐका ना आतमध्ये उभं घ्या. राहिलो इलेक्शनला. ऐका ना. चल. मालक येतो मी. हे असल्या फुकट्या लोकांनी या. हॉटेलच्या जवळपास मी फिरकून देऊ नका. हं? येतो. नमस्कार मंडळी. कसा वाटला आजचा उचापत्याचा भाग? उचापत्याचे पुढचे भाग बघण्यासाठी धम्माल प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.